देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लवकरच वाशिम जिल्ह्यातील श्री क्षेत्र आणि बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवी इथे येणार आहेत आणि याची तारीखही निश्चित झालेली आहे। नेमकी तारीख काय आहे आणि कसा स्वागत समारोह इथे होणार आहे आणि कशी तयारी प्रशासन चालू आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत धर्मपीठाचे महंत आणि धर्मगुरू कबीरदास महाराज आहेत। महाराज काय सांगाल नेमकं की कसा दौरा असणार आहे आणि काय तयारी चालू आहे? जय शिवालाल। जोमात तयारी चालू आहे। या देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब या धार्मिक स्थळी त्यांनी निवडला हा फार आनंदाची बाब आहे आणि तमाम देशामध्ये राहणारा 14-15 बंजारा कोटी समाजाचा श्रद्धास्थान आणि त्या श्रद्धास्थानानं निवडलं म्हणजे हा आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे आणि समाजासाठी भाग्याची गोष्ट आहे। कारण आम्ही या आशेने पाहतो की समाजाची समस्या आहे, समाजाची मागणी आहेत, जे आमचे नेते मंडळी संघटना हे जे वारंवार या सरकारशी झटत आहेत, तर या आता आमची आशाने पाहतो की आमच्या समाजाची समस्या मागणी ही पूर्ण या देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब करल अशी आमची आशा आहे। आणि असं आम्ही त्या आशेने त्यांच्याकडे बघतो, त्याच्याकडे पाहा लागलो की काहीतरी घोषणा या ठिकाणी होईल समाजाची, या भूमीची, या पावनभूमीची, या आशेने तमाम या देशामध्ये 14-15 कोटी बंजारा समाज राहणारा या कार्यक्रमामध्ये पाहा लागले आणि किती लोक जमेल याचा काही अंदाजा नाही। महाराज मला सांगा, पूर्वीला 25 जानेवारी ते 30 जानेवारीच्या दरम्यान होणार होता कार्यक्रम, मात्र आता ही तारीख 12 फेब्रुवारी असल्याचं कळतं आहे। तुम्हाला काय संकेत मिळाले? प्रशासन काय तयारी करतं आहे? तिथं कोण कोण आता येऊन पाहणी केलं आहे? नेमकं काय माहिती आहे? आता 27-28 तारीख जानेवारी हे आमच्या कानावर आली होती, परंतु विधीचं विधान धार्मिक स्थळ 12 फेब्रुवारी म्हणजे या महाराष्ट्र राज्यानं 12 फेब्रुवारीच हा निवडला होता। 12 फेब्रुवारी म्हणजे संत सेवालाल महाराजांचा जन्मसोहळा हा 7 दिवसापासून पूर्ण भारतामध्ये कानाकोपऱ्यामध्ये ज्या ठिकाणी बंजारा समाज राहतो त्या ठिकाणी 7 दिवसाचा सप्ताह हा जन्मसोहळा पार पडतो। म्हणून हा विधीचं विधान या 12 फेब्रुवारी रोजी या कार्यक्रम हा ठरलेला आहे। हे आपण नाही काही नाही ठरत, हा संदेश, हा संकेत, हा संतांचा संकेत असतो की ज्या ठिकाणी धार्मिक स्थळ हा उत्साह निर्माण आणि रोज त्या ठिकाणी प्रशासनाचे, पोलीस प्रशासन, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदचे सगळे पदाधिकारी त्या ठिकाणी येत आहेत आणि जोमाने बंदोबस्ताची तयारी चालू आहे असं आम्हाला दिसतात। एकूणच नेमकं इथं आल्यानंतर देशाचे पंतप्रधान नेमकं काय काय करणार आहेत? जसं नंगारा भवनचं उद्घाटन आणि लोकार्पण आहे आणि पाहणी करण्यासाठी येणार आहे, नेमकं काय माहिती आहे? आता नंगारा भवनाचा लोकार्पण सोहळाचा कार्यक्रम, त्याच्यानंतर संत सेवालाल समाधीस्थळ, आई जगदंबेचं दर्शन आणि ते पाहणे, त्या ठिकाणची पाहणी त्यांच्या हातून होईल। एकूणच देशातील 14-15 कोटी बंजारासाठी अभिमानाची बाब असल्याचं कबीरदास महाराजांनी सांगितलं आहे। देशाचे पंतप्रधान या पावनभूमीत येणार आहे, त्यामुळं नक्कीच बंजारा समाजामध्ये आनंद व्यक्त केला जात आहे। मनोज जयस्वाल, एबीपी माझा, पोहरादेवी, वाशिम। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।